11 मे 1998 दुपारी बरोबर 3:45 राजस्थानच्या जैसलमेर मधील पोखरणचं वाळवंट, तापमान 48 अंश सेल्सिअस। जगाला वाटलं होतं की भारताकडे फक्त जुनी शस्त्र आहेत। अमेरिकेचे CIA सॅटेलाइट्स भारताच्या प्रत्येक हालचालीवर 24 तास लक्ष ठेवून होते, पण अचानक अख्खी जमीन हादरली। जगाला काही कळायच्या आत भारताने इतिहास रचला होता। काही सेकंदातच दिल्लीत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जगाला हादरवणारी घोषणा केली। आता भारताने पोखरणमध्ये 3 यशस्वी अणुचाचण्या केल्यात। हा फक्त स्फोट नव्हता, हे एक अशा देशाचं उत्तर होतं ज्याला जगाने नेहमीच कमी लेखलं होतं। अमेरिकेचे सॅटेलाइट्स भारताच्या डोक्यावर 24 तास फिरत असताना त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून भारताने मिशन शक्ती कसे फते केलं, पाहूयात आजच्या विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मानसी देशमुख आणि आपण पाहत आहात दी ग्रेट स्टेट। याची पायाभरणी केली होती डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी। 1940च्या दशकात जेव्हा देशाला नीट अन्न मिळत नव्हतं, तेव्हा भाभा म्हणत होते की भारताला अणुशक्तीची गरज आहे। पण खरी गरज भासली ती 1962 मध्ये। चीन सोबतच्या युद्धात आपला पराभव झाला आणि बरोबर 2 वर्षांनी 1964 मध्ये चीनने अणुचाचणी केली। भारत चौबाजूंनी शत्रूंनी घेरला गेला होता। एकीकडे पाकिस्तान, दुसरीकडे चीन आणि तिसरीकडे भारताला मदत करण्याऐवजी दबाव टाकणारा अमेरिका। 1974 मध्ये इंदिरा गांधींनी स्माइलिंग बुद्धा नावाने पहिली चाचणी केली, पण ती फक्त एक शांततापूर्ण चाचणी होती। जगाने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, भारताची कोंडी केली, पण भारतातील शास्त्रज्ञांनी हार मानली नाही। मग आलं ऑपरेशन शक्ती, तेही अमेरिकेच्या नाकावर टिच्चून। 1995 मध्ये अणुचाचणीचा प्रयत्न झाला, पण अमेरिकेच्या सॅटेलाइटने भारताची तयारी पकडली आणि भारताला चाचणी रद्द करावी लागली। पण 1998 मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सत्तेत आले, तेव्हा त्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना बोलवलं आणि सांगितलं, आता वेळ आली आहे, कारण हे मिशन कोणत्याही हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नव्हतं। CIA चे सॅटेलाइट दर तासांनी पोखरणवरून जात असत। शास्त्रज्ञांना सॅटेलाइटच्या वेळा माहित होत्या। जेव्हा सॅटेलाइट डोक्यावरून जाई तेव्हा काम थांबवलं जायचं। खुद्द डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि इतर शास्त्रज्ञ लष्करी गणवेशात वाळवंटात फिरत होते। सॅटेलाइटला फसवण्यासाठी रिकामे ट्रक इकडून तिकडे फिरवले जायचे, जेणेकरून वाटेल की फक्त लष्करी सराव सुरू आहे। 10 मे 1998च्या रात्री शास्त्रज्ञ आणि लष्कराचे जवान 58 फुटाच्या खोल विहिरीत अणुबॉम्ब उतरवत होते। व्हाईट हाऊस, ताजमहल आणि कुंभकर्ण ही या विहिरींची नावे होती। एका छोट्या चुकीमुळे संपूर्ण जगासमोर भारताची नाचक्की झाली असती। वाळूचे वादळ येत होतं, तांत्रिक अडचणी होत्या, पण 11 मेची सकाळ उजाडली आणि संपूर्ण जगाचे लक्ष दुसरीकडे असताना भारताने आपल्या इतिहासातील सर्वात मोठे पाऊल उचलले होते। एका क्षणात भारताने जगाला दाखवून दिलं की भारत आता कुणासमोर झुकणारा देश राहिलेला नाही। जे अमेरिकेला वाटत होतं की त्यांच्या परवानगीशिवाय जगात पान देखील हलत नाही, त्या अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन संतापले होते। जपान, कॅनडा यांनी भारतावर निर्बंध लादले, पण अटल बिहारी वाजपेयीजींनी संसदेत ताठमानेने सांगितले की आम्ही ही शस्त्रे कोणावर हल्ला करण्यासाठी नाही बनवली आहेत, तर स्वतःच्या रक्षणासाठी बनवली आहेत। जेव्हा भारताने नो फर्स्ट यूज हे धोरण जाहीर केले, म्हणजेच भारत कधीही आधी अण्वस्त्र वापरणार नाही, या एका घटनेमुळे भारताच्या जगातील दबदबा कायमचा बदलला। पण आता ज्या कारणावरून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष झाला, त्याच कारणावरून एकेकाळी भारत आणि अमेरिका सुद्धा आमने सामने आले होते। त्यावेळी इराणप्रमाणे भारतही अमेरिकेला जुमानत नव्हता, पण शेवटी या संघर्षात भारताचा विजय झाला। 1974 मध्ये इंदिरा गांधी आणि 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान असताना भारतानं अमेरिकेचा दबाव झुगारून अणुचाचण्या केल्या होत्या। या दोन्ही अणुचाचण्या काही सहजासहजी झाल्या नाहीत। त्यावेळी अमेरिकेने भारतावर कडक निर्बंध लादले, जागतिक बँकेकडून मिळणारं कर्ज रोखलं होतं, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता। एवढंच नाही तर भारताला टेक्नॉलॉजी आणि फ्युएल देण्यातही नकार देण्यात आला होता। पण या सगळ्यातून मार्ग काढत इंदिरा गांधी आणि वाजपेयीजींनी अणुचाचणी घेतली आणि भारताला पुन्हा एकदा यश मिळालं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दी ग्रेट स्टेटच्या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।